तर पुण्यातील मेट्रो स्थानकाला गळती लागली। स्वारगेट मेट्रो स्थानकावर आता बकेट ठेवलेले शेकडो कोटी खर्च करून मेट्रो स्थानकाला गळती लागल्याचा प्रकार घडलेला आहे। पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकाची ही दृश्य आपण पाहतोय। वरून पाणी झिरपतंय, त्याच्यामुळे मेट्रो स्टेशनमध्ये बकेट ठेवण्यात आले। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले। दीपक, आपण पाहतोय पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती लागली, बकेट ठेवण्याची वेळ आलेली आहे, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण पुणे जे मेट्रो स्टेशन आहे येथे आहो। आपण पाहू शकतो की खरं तर छताला जी गळती लागलेली आहे ही पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच जे 2 नंबरचं जे मजला आहे यावरती हे गळती लागल्याचं चित्र आहे। खरं तर या गळतीच्या खाली बकेट ठेवण्यात आलेले आहेत। अगदी एक 5 ते 7 बकेट या गळतीच्या खाली ठेवण्यात आलेले आहेत। खरं तर शेकडो कोटी खर्च करून मेट्रो स्टेशन बनवण्यात आलेलं आहे, परंतु आता गळती लागल्याचं चित्र सध्या समोर येत आहे। एकंदरीतच गेल्या 5 ते 7 दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे आणि अनेक ठिकाणी पूल असतील किंवा रस्त्याला भेगा असतील अशा अनेक घटना समोर आलेल्या आहे। परंतु पुणे मेट्रो स्टेशन आहे हे अगदी भव्य दिव्य बनवण्यात आलं होतं। मात्र जी सद्यस्थितीत जे दुसरा मजला आहे या दुसऱ्या मजल्यावरती जी मुसळधार पावसामुळे गळती लागल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि विशेषतः जे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत आहेत हे देखील ज्या ठिकाणी बकेट लावलेलं आहे या ठिकाणी हे बकेट पाहण्यासाठी काही ठिकाणी थांबत आहेत, कारण इतकं भव्य दिव्य हे मेट्रो स्टेशन आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने गळती लागलेली आहे आणि त्या ठिकाणी अगदी बकेट ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे नक्की सरकारकडून शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र अशा पद्धतीची जी परिस्थिती उद्भवलेली आहे नक्कीच ही चिंताजनक आहे। आणि जे तिकीट घर आहे ज्या ठिकाणी तिकीट काढलं जातं, प्रवासी तिकीट काढले जातं, अगदी त्याच्या शेजारीच जे छत आहे या छताच्या ठिकाणी गळती लागलेलं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अगदी 10 ते 12 बकेट मांडलेले आहेत आणि यामध्येच खरं तर पाण्याची गळती होण्याचं चित्र सध्या पाहू शकतो। आणि खरं तर मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत यांची देखील ज्या ठिकाणी गळती होत आहे ते मोठ्या प्रमाणात थांबून अगदी प्रवासी पाहत आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील अशा पद्धतीचं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही नक्कीच चिंताजनक असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती लागलेली आहे, दुसऱ्या मजल्यावर ही गळती लागलेली आहे। अगदी काही अंतरावर हे सगळे बकेट्स ठेवण्यात आलेले आहेत। शेकडो कोटी खर्च झाले त्या मेट्रो स्थानकासाठी आणि पावसाळ्यातच या मेट्रो स्थानकाची काय अवस्था झाली आहे त्याची ही दृश्य